आपण समजून घेणार आहोत MT5 मध्ये स्टॉप ऑर्डर म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कसा करायचा. जेव्हा टेक्निकल ॲनालिसिसनुसार मार्केट एका ठराविक लेवलवर गेल्यानंतर त्या दिशेने पुढे कंटिन्यू करेल तेव्हा स्टॉप ऑर्डरचा यूज होतात. सर्कलवर क्लिक केल्यानंतर बॅक साईडच्या प्रिव्हियस साईडला एक रेजिस्टन्स लाईनजवळ सेल लिमिटची ऑर्डरची लाईन कंटिन्यू करायची आणि खाली सेल लिमिटवर एक वेळा टॅप केल्यानंतर बाय स्टॉप आपल्याला बघायला मिळेल आणि इथे ॲरोवर क्लिक करून प्लेस करून द्यायचं. तर बाय स्टॉपची ऑर्डर ॲक्टिवेट होऊन जाणार. ज्या पण वेळेस मार्केट कंटिन्यू त्या दिशेलाच बाईंग साईडला आपल्याला जाताना बघायला मिळेल आणि एका रेजिस्टन्स लाईनच्या वरती ब्रेकआउट बघायला मिळेल, त्यावेळेस बाय स्टॉपची ऑर्डर आपण इथे यूज करू शकतो. आणि जर टेक्निकल ॲनालिसिसनुसार मार्केट जर सपोर्ट लाईनकडे ब्रेक करून ब्रेकडाऊन मिळाला तर तिथे सेल स्टॉपची ऑर्डर ॲक्टिवेट करू शकतो. ओके, तर बायज लिमिटवर एक वेळा क्लिक करायचं, सेल स्टॉप आपल्याला बघायला मिळेल. ॲरोवर क्लिक करून ऑर्डर प्लेस करून द्यायची, तर इथे आपल्याला सेल स्टॉपची सुद्धा ऑर्डर ॲक्टिवेट होऊन जाणार. स्टॉप ऑर्डरमुळे ब्रेकआउट ब्रेकडाऊन एंट्री घेऊ शकतो आणि मोमेंटम डायरेक्शनमध्ये ट्रेडिंग करू शकतो. हे ऑर्डर टाईप्स त्यांच्यासाठी उत्तम आहे जे ट्रेंड फॉलोविंग स्ट्रॅटर्जी वापरतात. म्हणूनच प्रत्येक वेळी मार्केटमध्ये एंट्री प्ले करताना स्टॉप ऑर्डर योग्य ठिकाणी लावायला विसरू नका.